ओके, सो पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, इथे आपण जर थोडं सिलेबस जर चेकआउट केला तर आपल्याला लक्षात येईल की पॉवर इलेक्ट्रॉनिक्स या चॅप्टर्समध्ये किंवा या कोर्सेसमध्ये आपल्याला पॉवर आणि इलेक्ट्रॉनिक्स दोन वर्ड्स तिथे यूज केलेले आहेत. ओके, सो पॉवर इज रिलेटेड टू द इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग्स आणि इलेक्ट्रॉनिक्स तर तुम्हाला माहीतच आहे, एक सेपरेट ब्रांच तिथे आपण यूज करतोय. ओके, सो द इलेक्ट्रॉनिक्स circuitry which is used for the power system. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये जो तुमचा पॉवर सिस्टीम असणार आहे तिथे यूज केलेली इलेक्ट्रॉनिक सर्किटरी म्हणजेच हा तुमचा सिस्टीम असणार आहे. ओके, ओके, सो just a minute. ओके, सो पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा रफली सिलेबस जर आपण चेकआउट केला तर मोस्टली आपल्याला इलेक्ट्रॉनिकच्या रिलेटेडमध्ये इथे रेक्टिफायर, इन्व्हर्टर्स, कन्व्हर्टर्स आणि चॉपर्स हे आपल्याला इथे स्टडी करायचे आहेत. फर्स्टली we have to know that these two words meaning power and electronics. Okay, so power is related to the our power systems. आता power systems म्हटल्यानंतर तुम्हाला PS1 हा सब्जेक्ट झालेला आहे, PS2 हा सब्जेक्ट तुम्हाला नेक्स्ट सेमिस्टरला असतो. ओके, पॉवर सिस्टीम 1. बट बेसिकली पॉवर सिस्टीममध्ये तुम्हाला पॉवर सिस्टीम डायग्रामसुद्धा माहीत आहे की जनरेशन्सपासून इलेक्ट्रिकल इंजिनियर्स आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. ओके, त्यानंतर ती प्रायमरी ट्रान्समिशन्स, त्यानंतर सेकंडरी ट्रान्समिशन्स, ओके, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन्स, secondary distributions, and finally it is connected to the load. So generation, then transmission and finally लोड पर्यंत आपण अशा प्रकारे सिस्टम यूज करतो. सो या पर्टिक्युलर पॉवर सिस्टम्समध्ये जर का आपण इलेक्ट्रॉनिक्सची सर्किटरी जर तिथे यूज केली तर इलेक्ट्रॉनिक्सची सर्किटरी म्हणजे आपल्याला काय यूज करायचं आहे तर रेक्टिफायर, ओके, रेक्टिफायर सर्किट्स, त्यानंतर इन्व्हर्टर सर्किट्स तिथे आपल्याला यूज करायचं आहे. ओके, आणि रेक्टिफायर आणि इन्व्हर्टर यांचं कॉम्बिनेशन्स जर आपण तिथे बघितलं तर त्याला आपण कन्व्हर्टरसुद्धा म्हणणार आहोत. सो हा सुद्धा इथे वर्ड्स येणार आहे, कन्व्हर्टर आणि चॉपर हा इथे तुम्हाला नव्याने स्टडी करायला मिळणारा हा सर्किट असणार आहे. ओके, सो व्हॉट डू यू मीन बाय रेक्टिफायर, कोणाला सांगता येईल का? रेक्टिफायर सर्किटरी जे की आपण ॲनालॉग अँड डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये स्टडी केलेली होती. रेक्टिफायर काय करतो किंवा रेक्टिफायरचं मेन फंक्शन्स काय असतं किंवा इन्व्हर्टर काय करतो. सो ऑब्वियसली आपण ॲनालॉग अँड डिजिटलमध्ये चेकआउट केलं होतं की रेक्टिफायर हे AC सर्किट
AC नेचरला DC नेचर्समध्ये कन्वर्ट करणारा जो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असतो, दॅट इज नथिंग बट इट्स अ रेक्टिफायर. सेम थिंग्स आपण आपल्या घरांमध्ये जो इन्व्हर्टर यूज करतो, सो इन्व्हर्टर्स DC converted into AC called as inverters. ओके. आणि कन्व्हर्टर्स म्हणजेच इथे हा जो कॉमनली वर्ड्स इथे यूज केला जाईल, दॅट इज नथिंग बट rectifications as well as inversions. Inversions is nothing but inverter. ओके. DC to AC करणारा जो असणार आहे दॅट इज इन्व्हर्टर. या दोघांचं कॉम्बिनेशन्सला आपण कन्व्हर्टर्स हा वर्ड्स इथे आपण यूज करू शकतो. ओके. चॉपर हा एक असा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असणार आहे जो व्हेरिएबल DC, आता DC टू DC कन्व्हर्जन्स इथे होणार आहे, DC टू DC कन्व्हर्जन्स. ओके. बट आयदर इट्स अ फिक्स DC कन्वर्टेड इनटू अ व्हेरिएबल DC किंवा व्हेरिएबल DC कन्वर्टेड इनटू अ फिक्स DC. So DC to DC convergence we call it as the chopper. So this circuitry is belonging to the electronics आणि हे circuitry आपण यूज करतो आहे पॉवर लेवलला. पॉवर. ओके. सो व्हॉट डू मीन बाय पॉवर? सो पॉवर मीन्स नथिंग बट हायर व्होल्टेज अँड हायर करंट व्हॅल्यू. ओके. जसं की इंडियन गव्हर्नमेंट स्टँडर्डनुसार आपण 11 किलो व्होल्ट हा आपला स्टँडर्ड जनरेटिंग व्होल्टेज आहे. ओके. बट आपण त्याला स्टेपअप करतो आहे, तर स्टेपअप आपण त्याला 33 kVला स्टेपअप करतो आहे किंवा 66 kVला त्याला स्टेपअप करतो आहे किंवा 132 किलो व्होल्टला स्टेपअप करतो आहे, 220 किलो व्होल्टला सुद्धा स्टेपअप करतो आहे. सो मॅक्झिमम आपल्या इंडियामध्ये आपण 800 किलो व्होल्ट ही हायेस्ट स्टेपअप व्होल्टेज रेंज आपल्याला इथे बघायला मिळतं. तर पॉवर मीन्स हायर व्होल्टेज. सो हायर व्होल्टेज कुठे कुठे बघायला मिळणार? तर ट्रान्समिशन सिस्टीममध्ये तुम्हाला बघायला मिळणार. ओके. डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये बघायला मिळणार. ओके. लोड साईडला तर आपण पुन्हा तिथे स्टेप डाऊन करणार आहोत. ओके. सो दॅट इज द मिनिंग ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. सो पॉवर इलेक्ट्रॉनिक्स हा वर्ड्स जो आहे, या वर्ड्सचं मिनिंग आपल्याला क्लिअर असणे गरजेचं आहे. मग सिलेबसबद्दल जर डिस्कस करायचं झालं, व्हॉट इज द सिलेबस, मग आपल्याला SFUने हा सिलेबस जो डिझाईन केलेला आहे, या सिलेबसमध्ये आपल्याला काय काय सांगितलं. सो फर्स्ट युनिट इज बेसिकली बिलॉंगिंग टू द थायरिस्टर फॅमिली. ओके. सो थायरिस्टर फॅमिलीला बिलॉंग करतं, ज्याला आपण SCR असं सुद्धा तिथे आपण त्याला म्हणणार. सो थायरिस्टर ही फॅमिली आहे आणि त्या फॅमिलीचा SCR हा एक मेंबर आहे. जसं की फॉर एक्झाम्पल्स आपलं सरनेम असतं, सरनेम इज द फॅमिली सरनेम, बट त्या फॅमिली सरनेममध्ये असणारा पर्टिक्युलर पर्सन जो असतो, त्या पर्टिक्युलर पर्सनचं एक ठराविक नाव असतं. सेम थिंग्स थायरिस्टर इज द फॅमिली अँड SCR इज द मेंबर. ओके. थायरिस्टरची फॅमिलीसुद्धा आपण चेकआउट करणार. सो फर्स्ट युनिटमध्ये आपल्याला हा जो पॉवर सेमी कंडक्टिंग डिव्हाइस आहे तो इथे आपल्याला स्टडी करायचा आहे. आणि मग सेकंड युनिटला मग आपल्याला रेक्टिफायर स्टडी करायचं आहे, नंतर इन्व्हर्टर स्टडी करायचं आहे, कन्व्हर्टर्स स्टडी करायचे आहेत, चॉपर स्टडी करायचे आहेत, आणि 6ला आपल्याला ॲप्लिकेशन्स यांची आपल्याला स्टडी करायचे आहेत. तर यांचं ॲप्लिकेशन जे आहे ते सायक्लो कन्व्हर्टर म्हणून आहे. ओके. सायक्लो कन्व्हर्टर. ओके. जस्ट अ मिनिट. काही स्टुडंट आहे, आपण त्यांना इन करून घेऊया. सो ॲप्लिकेशन्समध्ये आपण सायक्लो कन्व्हर्टर्स तिथे आपण स्टडी करणार. सो दिस इज बिलॉंगिंग टू द सिलेबस, की आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे आणि आपल्याला एक्झॅक्टली या कोर्सेस म्हणून आपल्याला काय इनपुट इथे मिळणार आहे. ओके. सो फर्स्ट थिंग्स, मी जेव्हा तुम्हाला फर्स्ट चॅप्टरबद्दलचं सांगत होतो की फर्स्ट चॅप्टर हा आपला थायरिस्टर फॅमिली आहे, ज्याच्यामध्ये फर्स्ट
SCR हा त्यांचा फॅमिली मेंबर्स आहे. ओके, आणि तेव्हा मी एक वर्ड्स यूज केला, पॉवर सेमीकंडक्टिंग डिव्हाइस. ओके, कोणता वर्ड्स यूज केलेला आहे? सो वी कॉल इट ॲज द पॉवर सेमीकंडक्टिंग डिव्हाइस, सेमी कंडक्टर ज्याला आपण म्हणू शकतो. ओके, सो व्हॉट डू मीन बाय सेमी कंडक्टर? दॅट इज ओनली द क्वेश्चन्स फॉर द टुडेज लेक्चर. ओके, मग आजच्या लेक्चर्स म्हणून तुम्हाला काय मिळणार आहे? तर आजच्या लेक्चर्स म्हणून तुम्हाला मिळणार आहे, सो व्हॉट डू मीन बाय सेमी कंडक्टर. ओके, अँड हाऊ इट्स वर्क्स, दॅट इज द आवर आउटकम्स फॉर द टुडेज लेक्चर्स. ओके, त्यानंतर मग तो पॉवर मोडला कसा डिव्हाइसला कसा तो कन्वर्ट होतो ते आपण नंतर आपण तिथे स्टडी करणार आहोत. ओके, सो बेसिकली आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग्समध्ये जे इंजिनिअरिंग्स मटेरियल्स असणार आहेत, मटेरियल्सचं क्लासिफिकेशन जर आपण बघितलं, जसं की मटेरियल सायन्समध्ये आपण ऑलरेडी स्टडी केलेलं असतं. ओके, इंजिनिअरिंग मटेरियल्स. सो दॅट इंजिनिअरिंग मटेरियल्स इज बेसिकली क्लासिफाईड ॲज अ conducting materials. Okay, conducting materials, then insulating material, and semi-conducting material. Okay, so conducting materials म्हणजेच काय? What do you mean by conducting materials? So conducting materials means which allow the flow of current, जे इझिली अलाउ करतात असे काही आपल्याकडे मटेरियल्स आहेत. त्या मटेरियल्सला आपण 8 स्टँडर्ड, 9 स्टँडर्ड, 10 स्टँडर्डमध्ये मेटल्स म्हणून ओळखायचो. ओके, सो ऑल मेटल्स, जसं की तुम्ही बघू शकतात गोल्ड आहे. ओके, सिल्वर हे सुद्धा एक मेटल आहे ज्यामधून करंट इझिली फ्लो होतो. ओके, त्यानंतर कॉपर, आयरन अँड एक्सेट्रा एक्सेट्रा. दीज आर द मेटल्स. नंबर ऑफ मेटल्स अवेलेबल्स आहेत विच अलाउ द फ्लो ऑफ करंट, Okay, so basically current is nothing but it's a flow of charges. So it can allow the flow of current ही प्रॉपर्टी असलेले जे मटेरियल्स आहेत त्यांना आपण कंडक्टिंग मटेरियल्सनी इंडिकेट करत असतो. मग एक्झॅक्टली अपोजिट म्हणजेच ज्या मटेरियल्स म्हणून कोणत्याही प्रकारचा करंट फ्लो होत नाही त्यांना आपण इन्सुलेटिंग मटेरियल्सच्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतो. सो व्हॉट डू यू मीन बाय इन्सुलेटिंग? सो आपण 8-9 स्टँडर्डमध्ये ज्यांना नॉन मेटल्सने इंडिकेट केलेलं आहे, ऑल द नॉन मेटल्स इज नथिंग बट इट्स अ इन्सुलेटिंग ऑर इन्सुलेटर्स. त्यामध्ये प्लॅस्टिक, ओके, रबर, देन पेपर. सो मेनी एक्झाम्पल्स आपण तिथे घेऊ शकतो. ग्लास, पोर्सलिन, ओके, and etc. Then it does not allow the flow of current. म्हणजेच असे प्रॉपर्टी असणार आहे मटेरियलची की जे करंटला पास होऊ देत नाही. ओके, अँड व्हॉट डू यू मीन बाय करंट? सो करंट इज नथिंग बट इट्स अ फ्लो ऑफ चार्जेस. आणि त्यातही अजून डिटेलमध्ये तुम्हाला जर विचारलं कोणते चार्जेस, पॉझिटिव्ह चार्जेस, निगेटिव्ह चार्जेस, तर आन्सर असायला पाहिजे निगेटिव्ह चार्जेस. ओके, सो इलेक्ट्रॉन्स इट डज नॉट अलाउ द करंट टू फ्लो थ्रू द materials. That materials is called as insulating materials. So मग आता तुम्हाला इथे थोडासा एक क्ल्यू मिळालेला असेल. व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ सेमी कंडक्टिंग? मग सेमीचा मिनिंग काय असतो? तर बघा, आपण इंजिनियर्स आहोत, आपण बऱ्यापैकी सेमिस्टर पॅटर्नमध्ये स्टडी करतोय. जो सेमी मीन्स हाफ. सो ज्याच्यामध्ये हाफ कंडक्टिव्हिटी आहे, हाफ कंडक्टर और हाफ कंडक्टिंग प्रॉपर्टी. ओके,
असं काही मटेरियल्स आहेत की ज्याच्यामध्ये हाफ कंडक्टिंग प्रॉपर्टी आहे. ओके, अँड हाफ जर कंडक्टिंग असेल तर रिमेनिंग हाफ काय असणार, तर ऑब्वियसली द रिमेनिंग हाफ पोर्शन्स इज इन्सुलेटिंग. ओके, so semiconductor is the material which having conducting and insulating property. Means semiconductor is a lies. The semiconductor property is the lies in the property between the conducting property and insulating property. Okay, so basically यांचे जर एक्झाम्पल्स जर आपण बघायचा प्रयत्न केला तर सेमीकंडक्टिंगचे एक्झाम्पल्स सिलिकॉन, जर्मेनियम is the semiconducting examples. Okay, then antimony, then boron. Okay, and so etc etc. There are so many examples. Near about 10 materials is available. 10 प्रकारचे वेगवेगळे सेमीकंडक्टिंग मटेरियल्स आपल्याकडे अवेलेबल्स आहेत. दॅट इज द मिनिंग ऑफ सेमीकंडक्टिंग. बट इथे आपल्याला सेमीकंडक्टिंगची फक्त प्रॉपर्टी माहीत असून लक्षात आलेली असून सुद्धा चालणार नाही आहे, कारण की आपल्याला त्यांचं मागचं फिजिक्स आपल्याला बघायचं आहे. सो व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ सेमीकंडक्टिंग मटेरियल्स इज अवेलेबल. सो there are the two types of semiconducting materials is available. So what are the different types of semiconducting materials? Okay, what are the different types of semiconducting materials is available? The first one types is nothing but it's a n type semiconducting materials, and second type is nothing but it's a p type semiconducting material. इट्स अ पी टाईप सेमीकंडक्टिंग मटेरियल्स. मग आता एन टाईप आणि पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियल्स म्हणजेच काय असतं, हा जर क्वेश्चन जर तुम्हाला विचारण्यात आला तर बरेचसे स्टुडंट तुम्हाला सांगतात की एन स्टँड फॉर निगेटिव्ह, पी स्टँड फॉर पॉझिटिव्ह. तर मित्रांनो असं नाही आहे. एन मीन्स हा कसा तयार होतो ते झाल्यानंतर आपल्याला यांचं मिनिंग समजणार. अँड पी म्हणजेच पीचं मिनिंगसुद्धा पॉझिटिव्ह असं नाही आहे. ओके, आणि ते ऑब्वियसली थोडं लक्षात ठेवण्यासाठी आपण एन स्टँड फॉर निगेटिव्ह अँड पी स्टँड फॉर पॉझिटिव्ह असं स्वतःला लक्षात ठेवण्यासाठी तिथे यूज करू शकतो. बट जेव्हा एखाद्या इंटरव्ह्यूअर किंवा एखादा समोरचा एक्सटर्नल किंवा आपलं जेव्हा जिथे इव्हॅल्युएशन होते तर इव्हॅल्युएशन होत असताना तुम्हाला असे आन्सर अपेक्षित नसतं. ओके, सो इथे सेमीकंडक्टिंग मटेरियल्सच्या अगोदर जर का मी तुम्हाला विचारलं की गोल्ड हा जो मटेरियल्स आहे हा कंडक्टिंग मटेरियल्स आहे आणि हा गोल्ड कोणत्या फॉर्ममध्ये आपल्याला सापडतो. सो गोल्ड हा आपल्याला पृथ्वीमधून फ्रॉम द अर्थ हा प्युअरेस्ट फॉर्ममध्ये सापडतो का डायरेक्टली, की पृथ्वीमधूनच्या कोर ऑफ द अर्थ म्हणून आपण गोल्डचं मटेरियल काढलं आणि डायरेक्टली परचेस करू शकतो किंवा सेलिंग करू शकतो, तर ऑब्वियसली नाही. ओके, सो gold is available in the form of impure. Gold is available in the form of impure. मग आपण त्या इम्प्युरिटीवर काहीतरी प्रोसेस करतो, आपण त्याच्यावर काहीतरी प्रोसेस करतो. ओके, आणि त्या प्रोसेस केल्यानंतर मग आपल्याला तो प्युअरेस्ट फॉर्म ऑफ गोल्ड आपल्याला तिथे मिळतं. ओके, सो अशा प्रकारे आपल्याला कंडक्टिंग मटेरियलमध्ये सुद्धा जो गोल्ड आपल्याला मिळालेला आहे त्याच्यावर आपल्याला प्रोसेस करावी लागतं आणि त्याच्यानंतर आपण तो प्युअर गोल्डमध्ये कन्व्हर्जन्स करतो. ओके, सिमिलरली कंडक्टिंग मटेरियलच्या अपोजिट प्रॉपर्टी असलेले म्हणजेच इन्सुलेटिंग मटेरियल्स. सो इन्सुलेटिंग मटेरियल्समध्ये जर तुम्ही बघितलं की जसं प्लॅस्टिक आहे, ओके, सो रॉ मटेरियलपासून बनलेलं आहे. रबर्स आहेत ते सुद्धा रॉ मटेरियलपासून बनलेलं आहे. ओके, सो सेम थिंग्स सेमी कंडक्टिंग मटेरियल्समध्ये काय होतं, तर सेमी कंडक्टिंग मटेरियल्स जसं की सिलिकॉन और जर्मेनियम हे आपल्याला फ्रॉम द कोर अर्थ कोर म्हणून भेटतानाच हे प्युअरेस्ट फॉर्ममध्ये मिळतं. म्हणजे हा एकमेव असा मटेरियल्स आहे की जो आपल्याला फाउंड होतानाच कोणत्या फॉर्ममध्ये भेटतोय, प्युअर फॉर्ममध्ये भेटतो.
आणि या सिलिकॉन जर्मेनियमवर आपण काहीतरी प्रोसेस इथे करतो. ओके, इथे आपण काय करतोय, प्रोसेस. मग आता प्रोसेस कशाला करावी लागते, हा तर ऑलरेडी प्युरेस्ट फॉर्ममध्ये आहे. मग जेव्हा हा प्युरेस्ट फॉर्ममध्ये आहे तर हा 50% कंडक्टिंग आहे. लेट सेट एक्झाम्पल, हा एक्झॅक्टली आकडे मी तुम्हाला सांगत नाही आहे. 50% कंडक्टिंग आहे आणि 50% इन्सुलेटिंग आहे. बट आपल्याला 70% त्याला कंडक्टिंग बनवायचं आहे आणि रिमेनिंग 30% त्याला इन्सुलेटिंग बनवायचं आहे. मग आपल्याला त्याच्यावर काय करावं लागणार, प्रोसेस करावी लागणार. आणि हा सिलिकॉन जर्मेनियम म्हणजे प्युरेस्ट फॉर्ममध्ये जेव्हा आपण प्रोसेस करतो त्यानंतर आपल्याला जे सेमी कंडक्टिंग मटेरियल्स इथे मिळतात त्या सेमी कंडक्टिंग मटेरियल्सला आपण एन टाईप किंवा पी टाईप सेमी कंडक्टिंग मटेरियल्स अशा प्रकारे आपण त्यांना इंडिकेट करतो. ओके, म्हणजेच काय की आपल्याला प्युरेस्ट फॉर्ममध्ये इथे मटेरियल मिळालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण प्रोसेस करतो आणि प्रोसेस केल्यानंतर ते आपल्याला कसे झालेले मिळत आहेत, तर ते आपल्याला इम्प्युअर झालेले मिळत आहेत. म्हणजेच बघा, एक्झॅक्टली अपोजिट होतं हे कंडक्टिंगच्या, गोल्डच्या. ओके, मग आता तुम्ही विचारणार हे प्रोसेस काय केली जाते. ओके, सो ह्या प्रोसेसला आपण म्हणतो ॲडिंग इम्प्युरिटीज. एखाद्या प्युअरला इम्प्युअर बनवायचं असेल तर इम्प्युरिटीज ॲड करावे लागतील. ओके, सो ॲडिंग इम्प्युरिटीज. सो ॲडिंग इम्प्युरिटीज या प्रोसेसलाच इलेक्ट्रॉनिक्स लँग्वेजमध्ये आपण एक नाव दिलेलं आहे, दॅट इज नथिंग बट इट्स अ डोपिंग प्रोसेस. वी कॉल इट ॲज द डोपिंग प्रोसेस. सो डोपिंग प्रोसेस किंवा याला ऑरमध्ये शॉर्टमध्ये डोप असं सुद्धा म्हटलं जातं. पास्ट टेन्स डोपिंग प्रोसेस जर होऊन गेलेली असेल तर डोप असं सुद्धा म्हटलं जाईल आणि जर सुरू असेल तर डोपिंग म्हटलं जाईल. ओके, सो डोपिंग प्रोसेस इज नथिंग बट ॲडिंग इम्प्युरिटीज. सो आपल्याला आता इथे समजते की प्युरेस्ट फॉर्ममध्ये जेव्हा इम्प्युरिटी ॲड होते तेव्हा आपल्याला काय मिळते आहे, तर एन टाईप पी टाईप सेमी कंडक्टिंग मटेरियल्स इथे मिळतं आहे. ओके, सो लेट गेट डायरेक्टली टू द कन्सेप्ट. सो इथे डायरेक्टली मी तुम्हाला आता एक फॉर्म्युला लिहितो आहे. एन टाईप सेमी कंडक्टिंग मटेरियल्स. ओके, एन टाईप सेमी कंडक्टिंग मटेरियल्स मिळत आहे. सो इट्स अ प्युअर सेमीकंडक्टर, प्युअर सेमीकंडक्टर प्लस त्याच्यामध्ये काहीतरी इम्प्युरिटीज ॲड करावं लागेल. तर इथे आपण पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज ॲड करतोय. इम्प्युरिटीज कोणत्या ॲड करतोय, तर जेव्हा आपण पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज ॲड करणार, पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज तर प्युअर सेमीकंडक्टरमध्ये, तर त्यावेळेस आपल्याला जो सेमीकंडक्टिंग मटेरियल मिळतो तो आपला एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियल असतो. मग आता याला थोडं टेक्निकल लँग्वेजमध्ये जर सांगायचं झालं तर प्युअरेस्ट फॉर्म ऑफ सेमीकंडक्टरला इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर अशा प्रकारे सुद्धा एक नाव, टेक्निकल जसं नाव आहे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. तर आपण आता टेक्निकल वर्ड्ससुद्धा इथे यूज करूया हळूहळू, कन्सेप्ट जर समजलेला असेल. सो इंट्रिन्सिक सेमीकंडक्टिंग मटेरियल्समध्ये जेव्हा आपण इम्प्युरिटीज ॲड करणार, सो वी आर गेटिंग अ एन टाईप सेमी कंडक्टर, वी आर गेटिंग एन टाईप सेमी कंडक्टिंग मटेरियल्स. ओके, हा मग ते इम्प्युरिटीज काय असतात किंवा बाकीचे कन्सेप्ट काय असतात हे आपण नंतर चेकआउट करणार. ओके, ओके, सो पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियलचा एक फॉर्म्युला लिहूया पुन्हा. पी टाईप सेमीकंडक्टर. सो पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये सुद्धा आपण प्युअरेस्ट फॉर्म जो सिलिकॉन किंवा जर्मेनियम आहे, प्युअरेस्ट फॉर्म ऑफ सेमीकंडक्टर ज्याला आपण टेक्निकल लँग्वेजमध्ये म्हणणार आहोत इंट्रिन्सिक.
त्याच्यामध्ये आपण इम्प्युरिटीज तर ॲड करणार, पण इथे आता इम्प्युरिटीज ज्या ॲड करणार आहेत त्या ट्राय व्हॅलंट इम्प्युरिटीज आपण तिथे ॲड करणार. वी आर ॲडिंग द ट्राय व्हॅलंट इम्प्युरिटीज. ओके. मग आता पेंटाव्हलंट इम्प्युरिटीज कोणत्या आहेत, ट्रायव्हलंट इम्प्युरिटीज कोणत्या आहेत, तर हा तुमचा आजचा होमवर्क असणार आहे. यू हॅव टू फाइंड आउट द व्हॉट आर द डिफरंट पेंटाव्हलंट इम्प्युरिटीज अँड व्हॉट आर द डिफरंट ट्रायव्हलंट इम्प्युरिटीज. बट व्हॉट डू यू मीन बाय एक्झॅक्टली द व्हॅलंट? मग तो पेंटाव्हलंट असू द्या, ट्रायव्हलंट असू द्या, डायव्हलंट असू द्या. तर बघा, हे ऑलरेडी आपण 8th स्टँडर्ड 9th स्टँडर्डच्या सायन्समध्ये स्टडी केलेलं असतं. आणि मी इथे आता वर्ड्स लिहितो, तर वर्ड्स लिहिल्यानंतर तुम्हाला बघा आठवू शकतं का, व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी नावाचा एक कन्सेप्ट आहे. ओके. सो व्हॅलेन्सीला एक अल्टरनेट वर्ड्स व्हॅलंट हा सुद्धा यूज केलेला असतो, पण व्हॅलंट केव्हा यूज केला जाईल, तेव्हा त्यांना प्रिफिक्स असेल तेव्हा. मग प्रिफिक्स कोणतं, तर व्हॅलेन्सी किती असू शकतं, तर फर्स्टली द व्हॉट डू मीन बाय व्हॅलेन्सी. पहिले तर आपल्याला हे एक रिकॉल करूया की व्हॅलेन्सी म्हणजे काय असतं. तर ॲटॉमिक स्ट्रक्चर हे सगळ्यांना आठवत असेल. ॲटॉमिक स्ट्रक्चर, कोणत्या पण ॲटमचं ॲटॉमिक स्ट्रक्चर जर बघितलं तर पॉझिटिव्ह चार्जेसचे प्रोटॉन्स आणि कोणताही चार्जेस नसलेले न्यूट्रॉन्स हे अशा प्रकारे न्यूक्लियसमध्ये असतात. आणि या न्यूक्लियसच्या सराउंडिंगला ऑर्बिट्स असतात. ओके. सो एन नंबर ऑफ ऑर्बिट. सो फर्स्ट ऑर्बिटची जी इलेक्ट्रॉन्सची कपॅसिटी असतं ती 2 असतं. सेकंड ऑर्बिटची इलेक्ट्रॉनची कपॅसिटी ही 8 असतं. बट जर आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये जर सपोज 7 इलेक्ट्रॉन्सच आहेत, किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. देर आर 7 इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट ऑर्बिट, पण कपॅसिटी तर 8 इलेक्ट्रॉनची आहे आणि इथे अवेलेबल 7च आहे. म्हणजेच काय की एक इलेक्ट्रॉनची याला डिफिशियन्सी, म्हणजे एक इलेक्ट्रॉनची याला गरज आहे. म्हणजे हा जो ॲटम आहे याला स्टेबल होण्यासाठी एक इलेक्ट्रॉन याला कोणातरी जवळून घ्यावा लागेल. मग हा एक इलेक्ट्रॉन्सची याला व्हॅलेन्सी आहे असं आपण तिथे म्हणणार. ओके. मग याला जर एक इलेक्ट्रॉनची व्हॅलेन्सी आहे तर याला आपण म्हणणार मोनोव्हॅलेंट. एक इलेक्ट्रॉनची व्हॅलेन्सी असलेल्या ॲटम्सला आपण त्यांचं नाव इथे मोनोव्हॅलेंट इलेक्ट्रॉन्स असं ते. सेम थिंग्स, जर असा काही ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे की ज्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये हे 6च इलेक्ट्रॉन्स आहेत, मग त्याला अजून 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे स्टेबल होण्यासाठी, त्याचं आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी. ओके. सो 2 इलेक्ट्रॉन्सची व्हॅलेन्सी आहे, म्हणजेच त्याला आपण म्हणणार बाय व्हॅलेंट. वी ऑल्सो कॉल इट एज द बाय व्हॅलेंट. ओके. 3 इलेक्ट्रॉनची जर डिफिशियन्सी असेल, 3 इलेक्ट्रॉनची जर व्हॅलेन्सी असेल, तर त्यावेळेस त्याला म्हणणार आपण ट्राय व्हॅलेंट. ओके. सो अशा प्रकारे 4चं असणार आहे टेट्रा आणि 5चं असणार आहे पेंटा. 4 जर असेल तर टेट्रा व्हॅलेंट, ओके, शॉर्टमध्ये लिहितोय, आणि 5 जर असेल तर पेंटा व्हॅलेंट. तर आता इथे लक्षात आलं असेल की आपण ज्या 2 वर्ड्स इथे यूज केलेले आहेत त्या 2 वर्ड्सचा मिनिंग काय. तर ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटीज ॲड करतो म्हणजे असे काही मटेरियल्स, असे काही सबस्टन्सेस तुम्हाला, असे काही कंपोनंट्स तुम्हाला तिथे ॲड करायचे आहेत ज्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन्सची कमतरता आहे, डिफिशियन्सी आहे. 3 इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी म्हणजेच व्हॅलेन्सी आहे, किंवा 5 इलेक्ट्रॉनची व्हॅलेन्सी आहे, डिफिशियन्सी आहे. सो ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटीज जर ॲड केल्यात तर तुम्हाला एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियल मिळणार, आणि पेंटाव्हॅलेंट जर तुम्ही इम्प्युरिटीज जर ॲड केल्यात तर तुम्हाला एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर तिथे आपल्याला मिळणार. सो दिस इज द व्हॅलेन्सी, दिस इज द फिजिक्स बिहाइंड दॅट. त्याला आपण फिजिक्स म्हणू शकतो, सायन्स म्हणू शकतो, बिहाइंड द पी टाईप अँड एन टाईप सेमीकंडक्टर. सो टाईप समजलेले आहेत. एन टाईप आणि पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियल्स असतात. एन टाईप म्हणजेच काय, तर मग निगेटिव्ह का, तर ऑब्व्हियसली नाही. पी टाईप म्हणजे पॉझिटिव्ह का, तर ऑब्व्हियसली नाही. बट आता मी तुम्हाला त्याचा ॲन्सर सांगतोय की का बरं स्टुडंट पीला पॉझिटिव्ह आणि एनला निगेटिव्ह असं लक्षात ठेवतात. तर चार्जेस सगळ्यांना माहीत असेल. आता ॲटॉमिक स्ट्रक्चर जर आपण बघतोय तर ॲटॉमिक स्ट्रक्चरच्या आजूबाजूला तुम्हाला जे काही दिसलेलं आहे, आपण इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जो म्हटलेलं आहे त्यालाच आपण चार्जेसमध्ये सुद्धा इंडिकेट करू शकतो. सो चार्ज हे कसे असतात, तर एक तर तुम्हाला पॉझिटिव्ह चार्जेस असणार आहे, एक तर निगेटिव्ह चार्जेस असणार आहे. ओके.
एक तर नो चार्ज. नो चार्ज म्हणजेच काय, ज्याच्यावर चार्जेस नाही आहे. जो चार्जेस नाही आहे म्हणजेच तो कोण आहे, न्यूट्रल आहे. ओके, सो नो चार्जला आपण डायरेक्टली इथे इंडिकेट करू शकतो, दिस इज द न्यूट्रल. आणि निगेटिव्ह चार्ज आहेत तर त्याला आपण म्हणू शकतो वी आर इनडायरेक्टली इंडिकेटेड इट्स अ इलेक्ट्रॉन्स. ओके, आणि पॉझिटिव्ह चार्जला काय म्हणणार मग, सो वी कॉल इट एज द प्रोटॉन्स. ओके, बट आता प्रोटॉन म्हणायचं, इलेक्ट्रॉन्स म्हणायचं, न्यूट्रल म्हणायचं, मग हे तर सायन्समध्ये म्हणायचो. ओके, सायन्समध्ये जेव्हा आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर वगैरे जेव्हा आपण तिथे स्टडी करायचो तर त्यावेळेस आपण हे त्यांचे वर्ड्स यूज केलेले होते. बट इथे आता आपण इलेक्ट्रॉनिक्स जेव्हा यूज करतोय, इलेक्ट्रॉनिक सिस्टीम जेव्हा यूज करतोय, तर इलेक्ट्रॉनिक सिस्टीममध्ये आपण यांचे नाव थोडे वेगळे ठेवले आहे. न्यूट्रलचा जर आपल्याला काही रोलच नाही आहे तर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन्सला काय म्हटलं जाईल. सो इथे या प्रोटॉनला होल्स अशा प्रकारे म्हटले जातात आणि हे पॉझिटिव्हली चार्ज असतात. वी कॉल इट एज द होल्स, पॉझिटिव्हली चार्ज, पॉझिटिव्हली चार्ज. इलेक्ट्रॉन्सला इथे इलेक्ट्रॉन्सच म्हटले जातात, बट इट्स अ निगेटिव्हली चार्ज. ओके, तर हे एक लक्षात ठेवायचं आहे, होल्स हे पॉझिटिव्ह चार्ज आहेत आणि इलेक्ट्रॉन्स हे आपले निगेटिव्हली चार्ज आहेत. आता याचं इंडिकेशन कसं आहे तर बघा, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे तर अशा प्रकारे प्लसचं साईन काढलेलं आहे आणि त्याला होल्स म्हणजे अशा प्रकारे राऊंड सर्कलमध्ये दाखवलेलं आहे. ओके, इलेक्ट्रॉन्स आहेत तर यांना तुम्ही फक्त असं निगेटिव्ह चार्जने दाखवू शकतात, बट बऱ्याचशा बुक्समध्ये तुम्हाला अशा प्रकारे या इलेक्ट्रॉन्सला सुद्धा काय केलेले आहेत, असं सर्कल केलेलं आहे. ओके, सो अशा प्रकारे तिथे इंडिकेट केलेलं आहे. ओके, मग इथे बऱ्याचशा स्टुडंटला हा पण एक प्रश्न येतो की मग हे न्यूट्रल म्हणजे काय असं सर, तर यांच्यावर चार्जेस का नसतात, मग हे नो चार्जेस म्हणजे यांच्यावर चार्ज का नसतो. तर मित्रांनो, एखादं जर मटेरियल जर आपण घेतलं, या मटेरियलमध्ये जर का पॉझिटिव्ह 2 चार्ज आहे आणि निगेटिव्हचा एकच चार्ज आहे, तर हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोघं एकामेकांसोबत जुळून जातात आणि हे कॅन्सल आउट होतं. मॅथमॅटिक्स, जसं मॅथमॅटिक्स आहे तसंच आपलं ह्या सायन्समध्ये सुद्धा प्लस मायनस कॅन्सल आउट होऊन जातं. म्हणजे इथे राहिला कोण, तर इथे राहिला पॉझिटिव्ह. मग इथे राहिला पॉझिटिव्ह म्हणजेच हा जो सिस्टीम आहे, हे जे मटेरियल असेल, हे जे कंपोनंट असेल, याच्यावर असलेले चार्जेस कोणते, तर मग आपण म्हणू दिस मटेरियल इज पॉझिटिव्हली चार्ज, दिस मटेरियल इज पॉझिटिव्हली चार्ज. बट ॲट द सेम टाईम द सेम मटेरियल जर मी घेतलेलं आहे, बट त्याच्यावर 2 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत बट 3 निगेटिव्ह चार्जेस आहे, मग अशा केसमध्ये काय होणार, तर अशा केसमध्ये बघा, हा पहिला पॉझिटिव्ह पहिला निगेटिव्ह, दुसरा पॉझिटिव्ह दुसरा निगेटिव्ह न्यूट्रल होऊन जाणार. बट हा जो तिसरा जो राहिलेला आहे ना, या तिसऱ्या चार्ज एका चार्जमुळे तो काय होऊन जातो, निगेटिव्हली चार्ज होऊन जातो, तो होऊन जातो निगेटिव्हली चार्ज. ओके, सो अशा प्रकारे सिस्टीम ही इलेक्ट्रिकली पॉझिटिव्हली चार्ज असणार आहे. मटेरियल्स हे कंपोनंट्स हे निगेटिव्हली इलेक्ट्रिकली निगेटिव्हली चार्ज असणार आहेत. ओके, बट आता इथे आपण निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज असे वर्ड्स यूज नाही करणार, तर आपण इथे यूज करणार आहोत होल्स अँड इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स अँड होल्स. आणि हे दाखवताना आपण अशा प्रकारे इथे पॉझिटिव्ह त्याला राऊंड अशा प्रकारे इंडिकेट करणार. मग जेव्हा आपण हे पी टाईप आणि एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियल आपण जेव्हा इथे तयार केले, तर त्यावेळेस काय झालेलं होतं, तर अशा प्रकारे आज जर पी टाईप कंडक्टिंग मटेरियल जर बघितलं, दिस इज द पी टाईप सेमीकंडक्टिंग मटेरियल्स, असा आपण याचा एक ब्लॉक तयार केला. मग या ब्लॉकमध्ये जेव्हा आपण बघितलं तर या ब्लॉकमध्ये अशा प्रकारे हे जे होल्स होते, हे होल्स खूप मेजॉरिटीमध्ये होते. मेजॉरिटीमध्ये होते म्हणजेच काय, की त्यांची संख्या जास्त होती. ओके, मेजॉरिटीमध्ये असणे म्हणजेच जास्त असणे. ओके, म्हणजे याचा अर्थ याच्यात सगळे होल्सच होते का, तर नाही, काही मायनॉरिटी पण होते. तर मायनॉरिटीमध्ये कोण होते, इलेक्ट्रॉन्स हे मायनॉरिटीमध्ये होते. म्हणजेच काय, की जर 90% होल्स आहेत तर रिमेनिंग 10% इथे इलेक्ट्रॉनसुद्धा होते. ओके, अशा प्रकारे. सो मग इथे 10पैकी 8 हे होल्स होते, तर 2 हे इलेक्ट्रॉन होते. अशा प्रकारे 80-20 किंवा 90-10 अशा रेशोमध्ये त्यांची मेजॉरिटी चार्ज कॅरी असणार आहे. मग इथे आपण याला म्हणताना काय म्हणणार, तर इथे 2 वर्ड्स यूज केले जातात. मग इथे हा जो पॉझिटिव्ह आहे, ज्याला आपण काय म्हणतो आहे, होल्स. ओके, सो हा होल्स जो आहे पॉझिटिव्हली चार्ज आहे, तर पी टाईपमध्ये हा मेजॉरिटी चार्ज कॅरियर आहे. मग याला लिहिताना अशा प्रकारे वर्ड्स तुम्हाला येणार आहे,
इट्स चार्ज मेजॉरिटी चार्ज कॅरियर. ओके. मग इथे मायनॉरिटीमध्ये कोण आहेत तर निगेटिव्ह म्हणजेच इलेक्ट्रॉन्स. ओके, ज्याला आपण काय म्हटलेलं आहे ई निगेटिव्हने सुद्धा इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह असं सुद्धा दाखवू शकतो. मग याला काय म्हणणार तर मग याला म्हणणार तुम्ही मायनॉरिटी. ओके, सो दिस इज द मायनॉरिटी चार्ज कॅरियर. मग आता मायनॉरिटी मेजॉरिटी चार्जचं समजलं. हे कॅरियर हा वर्ड्स का बरं आलेला आहे. सो कॅरियर का बरं, कारण की कोण कॅरी करून घेतो. कॅरी म्हणजे वाहून नेणार. कोण वाहून नेतो तर इथून हे चार्जला एका पर्टिक्युलर ए पोझिशन्सपासून बी पोझिशन्सपर्यंत जर आपल्याला इथे न्यायचं आहे, ए पोझिशन्स टू बी पोझिशन, तर मेजॉरिटी कोण आहे तर होल्स आहे. मग होल्स अशा प्रकारे इथे मूव्ह होतात आणि त्याच्यामुळे इथून जो काही करंट फ्लो होतो तो बिकॉज ऑफ द होल्स फ्लो होतो. म्हणजे पी टाईप्समध्ये करंट फ्लो बिकॉज ऑफ द होल्स मुवमेंट. हे सुद्धा आपण इथे नोट डाऊन करून ठेवूया. सो करंट फ्लो शॉर्टमध्येच लिहितो आहे व्हॉट्सअपच्या लँग्वेजमध्ये, बिकॉज ऑफ मेजॉरिटी चार्ज कॅरी. आता वर्ड्स लिहिताना असे लिहिलेले असतात. इथे मेजॉरिटी चार्ज कॅरी न लिहिता डायरेक्टली जर लिहिलं असतं की द करंट फ्लो बिकॉज ऑफ द होल्स तरीसुद्धा चालतं. बट आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे, आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करतो आहे हे आपल्याला चेकरला दाखवायचं असतं. त्याच्यामुळे आपण इथे अशा प्रकारे टेक्निकल वर्ड्स तिथे चांगल्या प्रकारे लिहायचं. रिप्रेझेंटेशनला खूप खूप महत्त्व असतं. करंट फ्लो बिकॉज ऑफ द मेजॉरिटी चार्ज कॅरियर. आणि आपल्याला प्रेझेंटेशनला महत्त्व आहे त्याच्यामुळे आपण इथे काय लिहिणार, मग इथे त्याला हे पण सांगणार की मला हे सुद्धा माहीत आहे की मेजॉरिटी चार्ज कॅरी इथे कोण आहे तर होल्स, आणि त्याचा चार्ज कोणता आहे तर पॉझिटिव्ह. ओके, सो पी टाईप सेमीकंडक्टिंग मटेरियल्समध्ये काय होतं आहे तर करंट फ्लो होतो आहे. कोणामुळे फ्लो होतं आहे, मेजॉरिटी चार्ज कॅरीमुळे फ्लो होतं आहे. मेजॉरिटी चार्ज कॅरी कोण आहे, होल्स आहे. म्हणून मित्रांनो आपले सगळे विद्यार्थी असं लक्षात ठेवतात, पी स्टँड फॉर पॉझिटिव्ह, पी स्टँड फॉर पॉझिटिव्ह. पण याचा मिनिंग हे नाही आहे की पी स्टँड फॉर पॉझिटिव्ह आहे, ह्या पीचा लॉंग फॉर्म हा पॉझिटिव्ह आहे म्हणून याला पी टाईप म्हणतात, नाही. ओके, सो पी इज द वर्ड्स युटिलाइज इलेक्ट्रॉनिक्सचे जे सायंटिस्ट आहेत त्यांना दुसरा वर्ड्स मिळाला नसेल आणि पी त्यांना आवडलं असेल म्हणून त्यांनी पी टाईप सेमीकंडक्टिंग मटेरियल्सचं नाव ठरवलं. ओके, मग लक्षात ठेवता तुम्ही मेजॉरिटी चार्ज कॅरी होल्स आणि जे पॉझिटिव्ह असतात असं लक्षात ठेवू शकतो. सेम थिंग्स एन टाईपमध्ये काय सांगू शकतो आपण. एन टाईप सेमीकंडक्टिंग मटेरियल जेव्हा तयार झालं तर या एन टाईप सेमीकंडक्टिंग मटेरियल्समध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरी हे इलेक्ट्रॉन्स होते. मेजॉरिटी चार्ज कॅरी हे कोण होते, इलेक्ट्रॉन्स. म्हणजे अशा प्रकारे इथे निगेटिव्ह 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 ते असे निगेटिव्ह आता हे मेजॉरिटीमध्ये. पण मग मायनॉरिटीमध्ये कोण होते तर इथे होल्स हे तुमचे मायनॉरिटीमध्ये होते. होल्स आर इन द मायनॉरिटी. ओके, म्हणजे 10 पैकी 8 जर इलेक्ट्रॉन असेल तर 2 होल्स होते. ओके, सो मग इथे आपण सांगू शकतो मेजॉरिटी चार्ज कॅरी, मेजॉरिटी चार्ज कॅरियर. ओके, मेजॉरिटी चार्ज कॅरियर कोण आहे, इलेक्ट्रॉन. and what's about the holes, what's about the holes, so holes are here minority, minority charge carrier. okay, so इथे जर आपल्याला विचारलं की इथे एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये करंट कशामुळे फ्लो होणार तर ऑब्विसली त्याचा आन्सर असणार आहे मेजॉरिटी चार्ज कॅरीमुळे. म्हणून मग इथे सुद्धा आपण इथे लिहू शकणार आहोत द करंट इज फ्लो बिकॉज ऑफ मेजॉरिटी चार्ज कॅरी, बिकॉज ऑफ मेजॉरिटी चार्ज कॅरियर. आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार
सो ब्रॅकेटमध्ये लिहिणार इलेक्ट्रॉन्स बिकॉज ऑफ द इलेक्ट्रॉन्स. आणि म्हणूनच मग इथे आपले विद्यार्थी मित्र लक्षात ठेवायचे की एन म्हणजे निगेटिव्ह, एन म्हणजे निगेटिव्ह, अशा प्रकारे लक्षात ठेवतात. तर ठीक आहे, लक्षात ठेवायला ही ॲनॉलॉजी तुम्ही यूज केली, नो डाऊट, पण सांगताना तसं सांगू नका. सो मेजॉरिटी चार्ज कॅरियर, त्यानंतर मायनॉरिटी चार्ज कॅरियर, हे तिथे समजलेलं असेल. कोण चार्जला कॅरी करतं, चार्जला वाहून कोण नेतं. चार्जला वाहून नेणे हे इतकं महत्त्वाचं आहे, कारण की चार्जला फ्लो करणे, चार्जला कॅरी करणे म्हणजेच फ्लो ऑफ करंट. ओके, म्हणून इथे आपण हे जे वर्ड्स इथे लिहिलेले आहेत, हे वर्ड्स तुम्हाला खूप महत्त्वाचे आहे. आणि हा तुमचा प्री रिक्विसाईट आहे. हा प्री रिक्विसाईट म्हणजेच काय, की तुम्हाला हे प्री रिक्विसाईट नॉलेज हे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स स्टडी करण्याच्या अगोदर हे सगळं काही माहीत असणे गरजेचं आहे. अदरवाईज पहिलाच जो चॅप्टर आहे SCR, त्याच्यामध्येच आपल्याला कॉम्प्लिकेशन्स तयार होतात आणि मग आपल्याला हा सब्जेक्ट, हा कोर्स कॉम्प्लिकेट वाटायला सुरुवात होतो. लक्षात ठेवा मित्रांनो, जर का तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये कोणताही कन्सेप्ट जर हार्ड वाटत असेल, खूप टफ वाटत असेल, की अरे यार हा आपल्याला जमतच नाही, ओके, हा आपल्याला समजतच नाही आहे, नेमकं याला लक्षात कसं ठेवायचं, तर मग आपण काहीतरी रट्टा मारतो, 10 वेळेस लिहून बघतो वगैरे आणि त्याला लक्षात ठेवतो, एक्झाम पास करतो आणि पासआउट होतो. तर तसं करू नका. जर का आपल्याला एखादा कन्सेप्ट टफ असेल, समजत नसेल, याचा अर्थ त्याचं बेसिक आपलं क्लिअर नाही आहे. तो कन्सेप्ट समजण्यासाठी जे बेसिक प्री रिक्विसाईट नॉलेज लागतं ते आपल्याला क्लिअर नाही आहे. ओके, सो फर्स्टली यू हॅव टू वर्क ऑन युअर बेसिक्स नॉलेज अँड देन यू हॅव टू गो फॉर द ॲडव्हान्स कन्सेप्ट. मला सांगा, आपण फर्स्ट स्टँडर्डला आपल्या मुलांना टाकतो. पहिल्या स्टँडर्डच्या मुलांना जर आपण डायरेक्टली जर ग्रामर शिकवायला लागलो, इंग्लिशचं ग्रामर शिकवायला लागलो, पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, तर विचार करा त्या मुलाची अवस्था काय होईल. तो मुलगा म्हणेल की यार हे जगातलं सगळ्यात कठीण आहे, हे इंग्लिशचं ग्रामर म्हणजे जगातलं सगळ्यात कठीण कन्सेप्ट आहे. आणि जर त्या फर्स्ट स्टँडर्डच्या असलेल्या मुलांनी जर खूप मेहनत जरी घेतली, पूर्ण वर्षभर रात्रंदिवस टेन्स करण्याचा प्रयत्न जरी केला, तरीसुद्धा त्याला आउटपुट मिळणार नाही, तरीसुद्धा त्याला पाहिजे तसे आउटपुट मिळणार नाही. का बरं? कारण की त्याचं बेसिक त्याला माहीत नाही आहे. ओके, पण जर का त्याला तुम्ही फर्स्ट स्टँडर्डमध्ये ABCD शिकवलेली आहे, ABCDपासून काही वर्ड्स कसे बनवतात ते शिकवलेले आहेत, त्या वर्ड्सपासून स्टेटमेंट कसे तयार होतात, तर जेव्हा स्टेटमेंट बनवण्याची वेळ येते ना, तर तेव्हा मग आपल्याला त्याला ग्रामर शिकवतो. म्हणजे 7th स्टँडर्ड 8th स्टँडर्डला आपण त्याला इंग्लिश ग्रामर कोपअप करतो. ओके, आणि त्या केसमध्ये मग त्याला ते इझी जातं. का बरं? कारण की त्याला वर्ड्स माहीत असतात, त्याला त्यांची अरेंजमेंट कशी करायची हे माहीत असतं, त्या वर्ड्सचे मिनिंग त्याला माहीत असतं, आणि आपल्याला तयार काय करायचं हे सुद्धा माहीत असतं. सेम थिंग्स, सेम कन्सेप्ट आपल्या इंजिनिअरिंगमध्ये आहे. जे पण स्टुडंट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला लेफ्ट करतात बिकॉज ऑफ द टफेस्ट पोर्शन्स, आणि खरं सांगतो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे ऑल ओव्हर अदर ब्रांचेसमध्ये सगळ्यात टफेस्ट ब्रांच आहे. ओके, सेकंडली टफेस्ट ब्रांच माझ्या ओपिनियननुसार मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, आणि त्याच्यानंतर सिव्हिल आहे, आणि त्याच्यानंतर जर तुम्ही म्हणणार तर हे बाकी सॉफ्टवेअर वगैरे किंवा आता जे आलेले सगळे न्यू ब्रांचेस आहेत हे सगळ्या डिपेंडंट ब्रांचेस आहेत. बट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जर तुम्ही चूज केलेले आहेत तर तुम्हाला मॅथमॅटिक्स हे एक्सपर्ट लेवलचं मॅथमॅटिक्स तुम्हाला यायला पाहिजे. सेम थिंग्स तुम्हाला फिजिक्स हा कन्सेप्च्युअल असायला पाहिजे. म्हणजेच तुम्हाला सांगतो मी आज की आजचं आपलं हे जे फर्स्ट लेक्चर आहे, हे फर्स्टचं लेक्चर हे ऑलरेडी तुम्हाला सगळं काही माहीत पाहिजे की हा सेमी कंडक्टिंग मटेरियल कोण असतो, हा P टाईप कसा तयार होतो, हा N टाईप कसा तयार होतो, हा जो सायन्सचा हा जो पार्ट आहे, चार्जेस म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, व्हॅलेन्सी म्हणजे हे ट्रायव्हॅलेंट म्हणजेच काय असतात, पेंटाव्हॅलेंट म्हणजेच काय असतात, आणि हे गोल्ड प्रोसेस काय होतं, हे डोपिंग प्रोसेस म्हणजे काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 12th फिजिक्सच्या कन्सेप्टमध्ये झालेल्या असतात. कारण की मी साईड बाय साईड 11th आणि 12th क्लासेससुद्धा घेतो, जे की ऑफलाईन मोडमध्ये असतात. तर त्या मुलांना मला पुन्हा हेच शिकवावं लागतं. मग मला हे लक्षात आलेलं आहे की आपण जे काही 12thला बेसिक स्टडी केलेलं आहे त्याचंच कुठेतरी ॲप्लिकेशन आपल्याला इंजिनिअरिंगला आहे, कारण की आपण 12वी नंतरच इंजिनिअरिंगला आलेलं आहे. ओके, सो ऑब्वियसली जर का आपल्याला सेमी कंडक्टिंग मटेरियलचा हा जो
पी टाईप्स एन टाईप जर समजत नाही आहेत म्हणजे त्याचं मिनिंग काय की आपलं व्हॅलेन्सी ही कन्सेप्ट क्लिअर नाही आहे. ओके, त्यानंतर डोपिंग प्रोसेस कशी होतं ते सुद्धा आपल्याला माहीत नाही, जे की 11-12मध्ये डिटेलमध्ये आहे. आता इथे आपल्याला ते डिटेलमध्ये नाही आहे, इथे आपल्याला एक्झाममध्ये डोपिंग प्रोसेस विचारला जाणार नाही आहे. बट व्हॉट डू मीन बाय डोपिंग प्रोसेस? सो ॲडिंग इम्प्युरिटीज हे आपल्याला ॲटलिस्ट एवढं तरी माहीत असायला पाहिजे की इम्प्युरिटीज ॲड करणे म्हणजेच डोपिंग प्रोसेस आहे. ओके, सो इथे आपण पी टाईप आणि एन टाईपमध्ये करंट कोणामुळे फ्लो होतो हे आपल्याला इथे समजलेलं आहे. आणि मग आपण जेव्हा सेकंड इयरला आलो, ॲनालॉग अँड डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सला आलो, मग आपण तिथे पी टाईप आणि एन टाईप एकत्रित केले. मग आता एकत्रित केले म्हणजे त्यांचं डायरेक्ट मिक्सचर केलं का? तर नाही, त्यांना अशा प्रकारे एका साईडला पी टाईप मटेरियल्स आणि दुसऱ्या साईडला एन टाईप मटेरियल्स प्लेस केले आणि जी साईड कॉमन होती पी आणि एनमध्ये त्याला आपण म्हणतो जंक्शन. त्याला आपण म्हणतोय जंक्शन. ओके, आणि मग करंट सप्लाय करण्यासाठी आपल्याला टर्मिनल लावावा लागला पी साईडने, तसंच आउटपुट करंट घेण्यासाठी आपल्याला एन टाईपने टर्मिनल लावावं लागला. आणि त्या टर्मिनलला मग आपण नावं दिलेले होते ॲनोड आणि कॅथोड. तर आठवतं आहे तुम्हाला, ॲनोड जो की एने आपण इंडिकेट करायचो, सेकंड टर्मिनल कॅथोड. कॅथोडचं स्पेलिंग लक्षात ठेवा, सी पासून स्टार्ट होतं, बट जेव्हा ह्या टर्मिनलचं ॲब्रिवेशन आपण दाखवतो तर त्याला केने दाखवतो. बरेचसे मुलं पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये कॅथोडचं स्पेलिंग के पासून लिहून ठेवतात. ओके, जरी स्पेलिंगचे मार्क कट होणार नाही तरीसुद्धा. ओके, आणि इथे जंक्शन आहे. मग हा पी टाईप एन टाईप आणि जंक्शन तयार केलेलं आहे, म्हणूनच या डिव्हाइसचं नाव ठेवण्यात आलेलं होतं पी एन जंक्शन सेमीकंडक्टर डायोड, किंवा सिम्पली आपण याला काय म्हणतो, डायोड. तर हा सुद्धा एक फॅमिली मेंबर आहे. ओके, सो हा सेमीकंडक्टिंग डिव्हाइसेस, सेमीकंडक्टिंग डायोडचा फर्स्ट सगळ्यात मोठा भाऊ आहे जो की पी एन जंक्शन डायोड. बट याची जी करंट आणि व्होल्टेज कॅपेबिलिटी आहे ती थोडी कमी आहे, त्याच्यामुळे आपण याला 30 व्होल्ट, 50 व्होल्ट, 100 व्होल्टपर्यंत यूज करू शकतो. ओके, 5 एम्पियरपर्यंत त्याला यूज करू शकतो. बियॉन्ड 5 एम्पियर हा काम करत नाही. मग बियॉन्ड 5 एम्पियर जर पी एन जंक्शन डायोड तयार केला तर मग त्याचं नाव काय असणार? मग त्याला आपण म्हणणार पॉवर डायोड. मग त्याला पी एन काढून टाकलं, मग त्याला फक्त काय म्हटलेलं आहे, पॉवर डायोड. सो पॉवर डायोडचं कन्स्ट्रक्शन सेम असणार, फक्त करंट आणि व्होल्टेज रेटिंगसुद्धा काय असणार, चेंज असणार. मग आता पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियल्स म्हणजे इथे होल्स हे मेजॉरिटी चार्जमध्ये आहेत, हे लक्षात आलं असेल तुमच्या. ओके, म्हणजेच निगेटिव्ह नाही आहेत का? तर निगेटिव्ह आहेत पण मायनॉरिटीमध्ये आहेत. पीमध्ये निगेटिव्ह आहेत पण कसे आहेत, मायनॉरिटीमध्ये आहेत, खूप कमी आहेत. एन टाईपमध्ये इलेक्ट्रॉन्स मेजॉरिटी चार्जमध्ये आहेत, इलेक्ट्रॉन्स हे मेजॉरिटी चार्ज कॅरीमध्ये आहेत. म्हणजेच मग होल्स नाही आहेत का? तर आहेत, पण होल्स कसे आहेत, मायनॉरिटीमध्ये आहेत. सो अशा प्रकारे हा पी एन जंक्शन डायोड तयार झाला. आणि या पी एन जंक्शन डायोडचं मग वर्किंग कसं करतो, तो काम कसं करतो, हे आपल्याला अगोदर इथे स्टडी करायचं आहे. कारण की या पी एन जंक्शन डायोडचंच कॉम्बिनेशन्स करून नंतर आपण थायरिस्टर तयार करणार. म्हणून पी एन जंक्शन डायोड जर स्टुडंटला माहीत असेल तर थायरिस्टर समजण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास तिथे होणार नाही. ओके, सो आजचा आपला जो लेक्चरचा मेन मोटो होता की सेमी कंडक्टिंग मटेरियल्सबद्दल मुलांना अवेअर करणे. ओके, स्टुडंटला सेमीकंडक्टरबद्दल सांगणे. तर बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन्स आपण इथे डिलिव्हर्ड केलेली आहे. सेमीकंडक्टर इज द डिव्हाइस विच प्रॉपर्टीज लाईज बिटवीन द कंडक्टिंग ॲज वेल एज इन्सुलेटिंग. ओके, सिलिकॉन, जर्मेनियम हे प्युअरेस्ट फॉर्म ऑफ सेमीकंडक्टर असतात. ओके, त्यांच्यामध्ये आपण इम्प्युरिटीज ॲड करतो ज्याला आपण डोपिंग प्रोसेस असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतरच आपल्याला एन टाईप पी टाईप सेमीकंडक्टर मिळतो. तर तुम्हाला मी होमवर्क म्हणून एक असाइनमेंट म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे की पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज कोणत्या आहेत, ह्या गुगलवर सर्च करायचं. हार्डली 2 ते 3 मिनिट लागतील. मी सुद्धा इथे गुगलवर सर्च करून तुम्हाला दाखवू शकतो, बट तुम्हालासुद्धा ते सर्च करा आणि तुम्हाला ते आयडेंटिफाय करायचे आहेत की कोणते पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज मार्केटमध्ये अवेलेबल्स आहेत, कोणते ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज मार्केटमध्ये अवेलेबल्स आहेत. आणि याच्या पलीकडे जाऊन जर टॅलेंटेड इंटेलिजंट स्टुडंट असतील तर ते हे पण सर्च करतील की इंडियामध्ये कोणते अवेलेबल आहे, पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज अवेलेबल आहेत की ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज अवेलेबल आहे. जसं की लास्ट 5 to 6 month ॲगो
आपली एक न्यूज आली होती की हिमाचल प्रदेशमध्ये आपल्याला सेमी कंडक्टिंग मटेरियल सापडलेलं आहे आणि इतकं टन सापडलं आणि तितकं टन सापडलं. ओके, पण कोणतं सापडलं, काय सापडलं, म्हणजेच लगेच तुम्हाला लक्षात येईल की आपण पी टाईप तयार करू शकणार आहे की एन टाईप तयार करू शकणार आहे, आणि त्याच्यानुसार मार्केट चेंज होऊ शकतो, आपला जी डी पी वाढू शकतो. ओके, सो ज्या देशाकडे सेमी कंडक्टिंग मटेरियल्स जास्त, तो देश येणाऱ्या काळामध्ये डेव्हलप होणार आहे असं आपण तिथे म्हणू शकतो. कारण की याच सेमीकंडक्टिंग मटेरियल्सवरून आपण तुमचे मोबाईल फोन, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स किंवा थायरिस्टर, ट्रान्झिस्टर, एस सी आर आणि खूप बऱ्याचशा काही गोष्टी, ओके, जे की आपण पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये स्टडी करणार आहोत. तर असे बरेचसे डिव्हायसेस पॉवर सेमीकंडक्टिंगपासून आपण तयार करतो. ओके, सो ओके, ऑडिएबल आहे. तर आजचं लेक्चर आपण इथे थोडं थांबूया. ओके, काही क्युरीज असेल तर तुम्ही रेज करू शकतात, विचारू शकतात. ओके, इफ यू हॅव एनी क्युरीज. ओके, क्युरीज नसेल, ओके ओके ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपण इथे स्टॉप करूया. नेक्स्ट लेक्चरला म्हणजेच उद्या संध्याकाळी आपण पुन्हा 7 वाजता पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचं आहे हेच लेक्चर कंटिन्यू करूया, सेकंड लेक्चर. ओके, सेकंड लेक्चरमध्ये आपण पी एन जंक्शन डायोडचं एक सिम्पल वर्किंग मी तुम्हाला सांगणार, तिथे तो कशाप्रकारे काम करतो, आणि त्याच्यानंतर मग काही कॉम्बिनेशन्स आहेत, ते कॉम्बिनेशन आपण स्टडी करूया, जसं की पॉवर डायोड वगैरे स्टडी करूया. ओके, सो थँक्यू फॉर अटेंडिंग द फर्स्ट लेक्चर्स. यू कॅन लिव्ह नाऊ. तुम्ही लेफ्ट करू शकता.